नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद या उपक्रमांतर्गत श्री रामकृष्ण परमहंसांवरील शुभांगी भडभडे लिखित स्वयंभू. धनी लोहारीण माध्यांनीच म्हणाली, बाळ रात्रीपर्यंत जरूर येणार. पण रात्र येत नव्हती. अजून पूर्ण संध्याकाळही झाली नव्हती. ती थकली होती. केव्हा एकदा या वेळा संपतात असं तिला झालं होतं. सुखमणीने विचारलं, कोण दिला हा विश्वास? तेव्हा मात्र ती हसली. तिला वाटणारी अस्वस्थता संपली. तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. क्षुदिराम गयेला गेले होते. कात्यायनी सासरी होती आणि रामकुमारची पत्नी नुकतीच रामकुमारकडे गेली होती. घरी फक्त रामेश्वर आणि ती होती. दिवस पूजा अर्चा, कामं, सखी शेजारणींशी गप्पा, भजन कीर्तन ह्यात चटकन संपायचा. पण रात्र जाता जायची नाही. धनी लोहारीण रात्री सोबतीला जायची. बाहेरच्या पडवीत ती झोपायची. चंद्रमणीची झोप मात्र पळून जायची. अत्यंत तरल आपण होतोय, काहीतरी अनुभूती येते असं जाणवायचं. मग मात्र ती श्री विष्णूंच्या मूर्तीकडे पाहत राहायची. केव्हा तरी मग पाहता पाहता तिला झोप लागायची. त्या दिवशी धनी लोहारीण म्हणाली, बहुजी, तुला पंडितजींची खूप आठवण येत असेल. येते ना, येतील ते लवकर. काही सांगता येत नाही. मागच्या वेळा रामेश्वरला गेले तेव्हा वर्ष लागलं, पण आता लागणार नाही. गया बरीच जवळ आहे. तरी त्यांचं काही खरं नाही. कोणी भेटला साधू पुरुष की त्यांच्या मागे जाईल. हे खरं आहे धनी, पण मला एकटं वाटू नये म्हणून सोबत दिली आहे. सांगू? एकटं वाटतच नाही बघ मला. रात्री विष्णुमूर्ती पाहण्याचा मला छंद जडलाय. धनी तिच्या चेहऱ्यावरच्या असंख्य सुरकुत्यांमधून हसली. बहुजी, रोज रात्री मला एक कथा सांगाल? हो, सांगेन. मग रोज निजण्यापूर्वी चंद्रमणी धनीला देवतांची एक एक कथा सांगायची. शेवटी विष्णुमूर्तीला नमस्कार करून म्हणायची, धनी, झोप आता, रात्र झाली आहे. बहुजी, सर्व देवतांमध्ये तुम्हाला कोण आवडतं? सर्व देवता एकाच देवतांची रूपं आहेत धनी. सत्व, राज, रज, तम ह्या तिन्ही रूपांतून ब्रह्मा, विष्णू, महेश यांची निर्मिती झाली. मला आवडतं श्रीरामाचं रूप, श्रीकृष्णाचं रूप. म्हणून तर मला श्री विष्णूंचं वेड आहे. धनी हसली आणि झोपायला बाहेरच्या पडवीत गेली. अष्टमीचा चंद्र आकाशात संथपणे मार्गक्रमण करीत होता. हवी हवीशी थंडी हवेत होती. रामेश्वर झोपला होता. तिने त्याला थोडं दूर सरकवलं. आजकाल झोपेत लोळायची त्याला सवय लागली होती. ती अंथरुणावर झोपली. मग लगेच हवेतला गारवा तिला अधिकच जाणवला. उठून खिडकी बंद केली, दाराला कडी घातली. नंदादीपाच्या प्रकाशात तेजोमय दिसणाऱ्या विष्णुमूर्तीला पुन्हा वंदन केलं आणि ती झोपली. मध्यरात्रीचा सुमार असावा. कडी काढल्याचा आवाज आला. ती घुंगट ओढून बसली. आपण असे अचानक आलात? असं का? बोलत का नाही? पाठमोरी आकृती सरळ आली आणि ती दचकली. ते क्षुदिराम नव्हते. अत्यंत तेजस्वी, दैदिप्यवान असा पुरुष तिच्या शय्येवर बसला होता. तिला सारखं वाटत राहिलं, ह्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला आपण कुठे पाहिलंय. आपण कोण, इथे कसे? त्याच्या नादमय हसण्याने ती चकित झाली. मंदिरातल्या अनेक घंटिका एकात मिसळून जाव्यात असा तो आवाज होता. ओळखलं नाहीस? पाहिल्यासारखं वाटतंय. ये, जवळ ये. भयग्रस्त होऊ नको. मी नित्य तुझ्या सन्निध असतो. मी नित्य तुझ्या सहवासात असतो. आपण असं का बोलता? आपला सहवास कधी घडलाय? मी तर आजच पाहतेय. खरंच वेडी आहेस चंद्रमणी. तो दिव्य पुरुष हसला. त्याच्या चेहऱ्यावरची तेजप्रभा तर होतीच, पण अलौकिक सुंदरताही त्याच्या ठायी होती. त्यांनी हात लांब करून तिला बोलावलं, बसवलं. तिची भीती कमी झाली. परपुरुषाजवळ आपण रात्रीच्या वेळी बसलो आहोत ही कल्पना तिच्या मनात आली नाही. पण परपुरुषाचं अलौकिक रूप पाहून ती भयचकित झाली होती. चंद्रमणी, निश्चिंत रहा. चंद्रमणी, पुरुष बीजरूपाने स्त्रीच्या उदरी वास्तव्य करीत असतो, पण मी मात्र सर्वांच्या देहात, मनात वास्तव्याला असतो. अजूनही तू मला पुरतं ओळखलं नाहीस. आणि तू ओळखलं नाहीस, तू ओळखशील तेव्हा मी नसेन. पण माझे पती नसताना आपण आलात तरी कसे? खरं तर मी आलो नाही, गेलो नाही, मी नित्यच असतो. आपलं बोलणं ऐकायला मला छान वाटतंय, पण कळत नाही. तो हसला. त्याच्या प्रसन्न हास्याने अवघी खोली नादमय झाली. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवलाय. ती दचकली. आपण हे काय करताय?
चंद्रमणी प्रत्यक्ष परमेश्वराला जन्माला येताना मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागतो. ती माता धन्य जिला अशा दिव्य पुरुषाचा सहवास मिळतो. म्हणून आज मला पुन्हा यावंसं वाटलं. पण आपण आहात तरी कोण? चंद्रमणी, मी इथून जाताच तुला स्वरूपाचा बोध होईल. जाऊ मी? मी तसा जात नाही. चंद्रमणी, एक क्षण माझ्या दृष्टीकडे बघा. त्या दिव्य पुरुषाने चंद्रमणीची हनवटी वर केली. संथ शांत सागरासारखा नीलवर्णी नेत्रात अपार करुणा, दया एकवटलेली, तरीही अत्यंत उत्कट प्रीतीचा, त्यातून साक्षात्कार व्हावा असे नेत्र तिने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. अनुपम, उत्कट, शांत अनेक मनोभाव त्या नेत्रात उदात्त होऊन प्रगटले होते. एकाएकी तिला वाटलं, ह्या नेत्रात आपण समाविष्ट झालोत. मनात, शरीरात एक अननुभूत संवेदना उमटते. काहीतरी अस्पष्ट स्पष्ट होत आहे ह्याची जाणीव होत असतानाच ती अत्यंत भारावून गेली होती. तो दिव्य पुरुष हसला. त्यांनी तिला हाताने जवळ धरलं. ती भयाने थरथरत होती. दिव्य उत्कट स्पर्श आपल्यात स्पर्श होतोय ह्याचा तिला भास झाला. अत्यंत मधुर हसत तो दिव्य पुरुष उठला आणि कडी काढून बाहेर गेला. चंद्रमणी कितीतरी वेळ थरथरत होती. संगतवार आठवू लागली. स्वतःचा राग आला. परपुरुष अपरात्री आला तर आपण ओरडलो नाही. बाहेर धनी झोपली तिलाही हाक मारली नाही. आपण जादूने भारावं तसं भारावल्या गेलो. आयुष्यात किंचित परपुरुषाचा स्पर्श तर नाहीच, पण दृष्टीसुद्धा आपली गेली नाही. आणि आज कुठे गेली आपली पतिनिष्ठा? कुठे आपला पतिधर्म? हीच का ती चरित्र कथा? पण आपण कुठेच नाही गेलो. परपुरुषाच्या सहवासाची कल्पनाही केली नाही. आणि आज असा कसा कलंक? मागे ते रामेश्वराला गेले तेव्हा आपण तरुण होतो, एकटे होतो. रात्र रात्र झोप यायची नाही. आपण आपलं मन श्रीरामचिंतनात रमवलं. देहाला कष्ट दिले, पण असा विचार केला नाही. आता त्यांना जेव्हा कळेल तर कसं? तो अलौकिक पुरुष सुंदर होता. प्रौढत्वी आपल्याला मोह पडला. तो निकट बसला. त्याचा स्पर्श हवा वाटला. नाही, आपण ओरडलो का नाही? का बसलो त्याच्या निकट? का त्याचा स्पर्श अनुभवत राहिलो? का त्याच्या नजरेत नजर मिळवली? इतकं पतित असावा आपला पतिधर्म? इतकं पराजित कमकुवत आपलं मन झालंय? इतकं अधीर असावं? तिच्या मनात विचारांचं काहूर उठलं. आपलं मन आणि शरीर जे आजवर पतिनिष्ठ होतं ते भ्रष्ट झाले या विचाराने तिला स्वतःचा संताप आला. ती त्वरित उठली. परपुरुषाचा स्पर्श झालेलं शरीर आणि डोळे, त्याचं ऐकणारं मन, हे सारं तिला संपवून टाकायचं होतं. आयुष्यभर ज्या निष्ठेने पतिचरणावर आपल्या देहाची कुरवंडी केली तो देह भ्रष्ट झाला आहे. मनसुद्धा, नेत्रसुद्धा. काय उरलं आपलं? कुणीही सहज यावं आणि आपलं मन आणि शरीर स्पर्शावं याहून लज्जास्पद गोष्ट कोणती? केवळ त्यांनी स्पर्श केला आणि पुढची स्थिती असती तर आपण मूकपणे संमती दिली असती. हे काय जीवन झालंय? ह्या आपल्या निष्ठा आहेत. ती उठली. पायाला रामेश्वरचा स्पर्श झाला. तिच्या नेत्रातून धारा उघळल्या. लहान घ्या रामेश्वराला ठेवून आपण जाणार. अंगणातल्या विहिरीतून जेव्हा आपलं शव बाहेर काढतील तेव्हा रामेश्वर टाहो फोडेल. माते माते म्हणून आक्रोश करेल. काय करू? तीर्थयात्रेवरून परतणाऱ्या परमसात्विक क्षुदिरामांना हे कलंकित मन दाखवू? आपलं त्यांना आपण नजरेला नजर देऊ शकू? ते आपल्याला शुभमंगला म्हणतात. खरंच राहिलोय आपण शुभमंगला? राहिलोय आपण मंगल आणि शुभ? कुठे गेलं आपलं भान? त्या दिव्यत्वाने क्षणात आपल्या पुण्यसंचयाची त्रेधा तिरपीट व्हावी. विश्वास कोलमडून पडावे. इतकं ठिसूळ आणि तकलादू आपली निष्ठा, आपला धर्म. ह्या पापक्षालनासाठी उरलाय एकच धर्म, तो मृत्यूधर्म. त्या धर्माला शरण गेलं तर सारे विकार, विचार आणि वियोग संपतील आणि जुळून येईल तो फक्त मृत्यूयोग. ती दाराच्या दिशेने निश्चयात्मक पावलं टाकत चालू लागली. दरवाजा बंद होता. तिने काठी काढली. बाहेर आली. अंगणात चांदणं पडलं होतं. अचानक तिच्या मनात आलं, आपण बंद दाराची कडी काढून बाहेर आलो. याचा अर्थ आत कोणी नव्हतं. पण आत आलं नव्हतं तर अगजून अंगाला स्पर्श जाणवतोय. डोळ्यासमोर प्रतिमा दिसते. मग हे कसं? तो आला तर त्याच्या खाणाखुणा तर असतील, पण बंद दारातून तो आला कसा? बाहेरून दाराला कडी काढता येत असली पाहिजे. विचार करत ती परत मागे वळली. दाराजवळ आली. दार पक्क्या बांधणीचं होतं. तिने आतून कडी लावली. दाराला किंचितही फट नव्हती. मग झालं कसं? ती परत शय्येवर आली. शय्येवर जास्वंदाचं फूल होतं.
याच फुलांचा हार तिने चमेलीच्या फुलांसकट विष्णुमूर्तीला वाहिला होता. ती शेजारच्या खोलीतल्या देवमंदिरात गेली. एकदम तिच्या लक्षात आलं, विष्णुमूर्तीच सजीव होऊन आपल्या शय्येवर बसली होती. तिने पाहिलं, चंदनाची पावलं देवमंदिरापासून शय्येपर्यंत उमटली होती. तिने मनोमन विष्णुमूर्तीला हात जोडले. देवा, तू प्रत्यक्ष आलास. तुझी भाषा मी समजू शकले नाही. तुझ्याविषयी शंका घेतली. पुरुष बीजरूपाने स्त्री गर्भात असतं, पण तू तर सर्वत्र सन्निध असतो. ह्यावेळी तू माझ्या उदरी जन्म घेणार आहेस. पण सांग, जगाचा भार सांभाळणारा तू, तुझा भार मी सांभाळू शकेन का रे? मला शक्ती दे परमेश्वरा, शक्ती दे. विष्णू मूर्तीच्या हातातलं जास्वंदाचं फूल तिच्या मस्तकावर पडलं आणि ती रोमांचित झाली. तिने ते फूल दागिन्यांच्या चंदनी पेटीत ठेवलं. प्रातःकाळ होत होता. दिव्य अनुभूतीने तिचं मन भारलं होतं. प्रातःकाळची अलौकिक तेजस्विता, सर्व मंगल प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर उमटली होती. सुखमणी, सांग, ह्या घटनेने मला विश्वास घेऊ नये पुत्रजन्म म्हणून? खरं आहे दीदी, तुझ्या मनातले सारे भाव अत्यंत उत्कट होऊन त्या परमेश्वराजवळ पोचले आहेत. म्हणूनच दीदी, हा विश्वास आहे. आत्मशक्ती उत्कट झाली की दिव्य अनुभूती होते. भास सत्य होतात. आपण ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवत आहोत असं वाटू लागतं. दीदी, तुझी भावभक्ती उत्कट आहे, अनुपम आहे. तुला सांगते सुखमणी, असे अनुभव खूपदा आले, पण मी लक्ष घातलं नाही. हा प्रसंग मात्र माझ्या मनात खोलवर रुजला. तसाच आणखी एक प्रसंग तितकाच मनाला आनंददायी वाटला. चंद्रमणी कमरेवर हात ठेवून उठली. संध्याकाळ गडद झाली होती. देवमंदिरात नंदादीप लावला. धनी लोहारीण म्हणाली, बहुजी, काही खाऊन घेता का? नको धनी, असं वाटतंय लवकर पुत्रजन्म व्हावा, ही अस्वस्थता संपावी. केव्हा एकदा पुत्राचा जन्मोत्सव करते असं झालंय. चंद्रमणी कमालीची अस्वस्थ होती. कुठेही बसून फिरून तिला स्वस्थता मिळत नव्हती. प्रसूती कळांनी ती त्रासली होती. तरीही अनुपम तेज तिच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. तिला सतत बोलतं ठेवण्यासाठी सुखमणीने विचारलं, दीदी, तू सांगत होतीस ना आणखी एक प्रसंग? हो. ती तुळशी वृंदावनाजवळ बसली. दीपज्योतीचा प्रकाश तिच्या मुखावर उमटला. नेत्रात अलौकिक तेज दिसू लागलं. तिला तो प्रसंग आठवला. ती योगीच्या शिवमंदिरात दर्शनाला आली होती. कीर्तन नुकतंच संपलं होतं. त्यामुळे सारी माणसं घराच्या दिशेने जात होती. परंतु चंद्रमणी आज कीर्तनाला आलीच नव्हती. तिला आजकाल एकटंच बसून दिव्य अनुभूतीत रममाण व्हायला आवडत होतं. तिच्या लक्षात आलं की उत्कट भावसाधना आणि त्याच गोष्टीवर आग्रहाने मनाने विचार धरला तर त्याची प्रचिती येते. विष्णुमूर्ती सजीव होऊन भेटल्यावर तीच मूर्ती बालवेशात कशी दिसेल? रामासारखी की कृष्णासारखी की रामकृष्णासारखी? त्या कल्पनेतच तिचं मन मग्न असायचं. मग तिला अवतीभोवती कोणी नसलं तर बरं वाटायचं. त्यामुळे जनसंपर्कापासून नकळत दूर जात होती. ठराविक वेळा स्त्रिया तिच्या अंगणात जमत बोलणी होत असे. त्या दिवशी कीर्तन संपल्यावर ती मंदिरात शिरली. 4-5 स्त्रिया बरोबर होत्या. 2-4 पुरुष होते. कीर्तनानंतरची आवरावरी करीत होते. चंद्रमणीने घंटा वाजवली. मनोभावे शिवचरणापाशी पुष्पहार अर्पण केला. बाजूला होऊन सभामंडपातल्या खांबाला टेकून बसली. ती पाहत होती. उग्र शिवमूर्तीच्या चेहऱ्यावर अत्यंत सोज्वळ हसू दिसत होतं. वातावरणात धूप अगरबत्तीचा सुवास पसरला होता. दोन्ही बाजूला पेटवलेल्या मोठ्या समयांतून उजळणाऱ्या ज्योतीमुळे गाभारा प्रकाशमान झाला होता. ज्योतीच्या लहरीवर धुपाच्या लहरी स्पष्ट दिसत होत्या. उरलेला प्रसंग आपण उद्या बघू. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. नमस्कार.